नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत ना? तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आहे ना आपण ग्राउंडला जाणार. तसं ग्राउंडला आपण रोजच जातो, पण आज सुट्टी आहे आणि निवांत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत. आता तयारी झाल्याच्या नंतर आहे ना आपल्याला लगेच निघायचं आणि आज आहे ना आपण एकदम मस्त एक्सरसाइजचा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे ना आज आपल्याला आहे ना सुट्टी आहे. आज काय आपल्याला ड्युटीला जायचं आहे, त्याच्यामुळे म्हणलं एक मोठा व्हिडिओ एक्सरसाइजचा बनवूया. त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ ना नक्की पहा. आपल्याला जिथं पावसाचं होतं ना मित्रांनो, आपण तिथं पोहोचलेलो आहेत. सकाळचे जवळजवळ 8-8:30 वाजलेले आहेत. जरा लेटच झालं कारण सेकंडवरून यायला ना टाइम लागतो, ऊन पण पडलेलं आहे. पण एवढा लेट झालाय तरी पण मोकार थंडी, लय जाम गार लागतंय आणि उन्हात थंडी घ्यायला पण मजा येते. आणि त्यातल्या त्यात रनिंग केल्याच्या नंतर आहे ना मग तर लयच भारी वाटतं. मित्रांनो इथं वातावरण ना एक नंबर आहे, कारण आहे ना इथे ना हा मेन रोड नाही, फक्त आतल्या बिल्डिंगसाठी आहे आणि एक्सरसाइज करण्यासाठी ना काही इथं त्रास होत नाही. आणि याच्या बाजूलाच आहे उल्हास नदी आहे, त्याच्यामुळे मस्त गार हवा येते आणि माणूस आहे ना एकदम फ्रेशच होते इथं. आता आपल्याला ना लगेच रनिंग चालू करायची आणि आता आपण रनिंग चालू केलेली आहे. आणि साईडला तुम्ही पाहू शकताय ना एकदम मोकळं मैदान आहे आणि हे मैदानाच्या पलीकडे ना नदी आहे, त्याच्यामुळे ना नदीकडून आहे ना वातावरण आणि मस्त गार हवा येते, तर भारी वाटतं एकदम. रनिंग करताना लय गार हवा लागली, सगळी नाकात गार हवा नाकातून कसं मुंगच निघत निघत. आता आपली ना रनिंग झालेली आहे ना, आता थोडंसं आपण आहे ना वर्कआउट करूया, कारण वर्कआउट केल्यानंतर आहे ना मस्त आहे ना अंगातून घामच निघतो. एवढ्या थंडीच्या दिवसात पण आहे ना आपला घाम निघतो. मला आहे ना घाम निघल्याशिवाय ना वर्कआउट केल्याची मजाच येत नाही. उन्हात एकदम भारी आपली एक्सरसाइज झालेली आणि उन्हात बसायला आहे ना सकाळी थंडीची लय भारी वाटत. काय काय रुद्र काय म्हणलंय? चटणी. बरं चला, आता मम्मीने आपल्याला मस्त ताट आणलेलं आहे बनवून. एक्सरसाइज करून आलं ना जाम भूक लागते, पण आहे ना बायकोने ना नाश्त्यासाठी ना डोसे बनवून ठेवले होते, त्याच्यामुळे मी आले ना लगेच डोसा उतावा मारला. बायको म्हणले आता तुमचा झाला नाश्ता आणि माझं काय? तर बायकोला म्हणलं बस तुला पण मी ना एक डोसा आहे ना मस्त माझ्या हातचा आहे ना गरम करून खाऊ घालतो. मी पण ट्राय केला, मला पण जमला बरं का. रुद्र किती झालाय डोसा? आता आमची सगळी तयारी करून आहे ना आम्हाला दिदीला आहे ना स्कूलला सोडायचं होतं आणि काल आहे ना सॉक्स घ्यायला आलं तर दुकान बंद होतं, तर आज तर चालू दिसतंय, त्याच्यामुळे ना सॉक्स घेऊन लगेच तिला आहे ना स्कूलला जायचं होतं. रुद्र देतील बाय कर. मित्रांनो व्हिडिओचा मी आता इथं शेवट करतोय आणि आज दिवसभर आपण तुम्हाला मी बऱ्याच माझ्या गोष्टी दाखवल्या. मस्त झोप काढून आता बायकोने ना मस्त मला गरम चहा दिलेला आहे. मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना माझ्या चॅनलला आहे ना तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.